आणि पुन्हा अंधारात मी दिसायसारखा नाही, कलर एक तसाच आहे. हो ना. दक्षिणमध्ये तुमचे जे राष्ट्रवादीची युती झाली किती एकंदरीत जागा तिथे नांदेड दक्षिणमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे. 33 जागेपैकी 16 जागा शिवसेना लढवते आणि 17 जागा राष्ट्रवादी काँग्रेस. काही जागांवरती माघार वगैरे नाही, आता मी आता पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केला की प्रभाग क्रमांक 19 मध्ये आमचे 4ही उमेदवार उभे आहेत. आमचा निरोप द्यायला थोडासा उशीर झाला, त्यामुळं त्यांना माघार घेता आली नाही. परंतु आम्ही त्यांना बोलून सांगून संयुक्त पत्र काढू आणि आम्ही संयुक्तपणाने त्या भागामध्ये जाऊ. राष्ट्रवादी उत्तरमध्ये काय युती होऊ शकते? युतीमध्ये बालाजीराव कल्याणकर यांना आमचे अध्यक्ष ओमप्रकाशजी पोकरना जाऊन भेटले. खदगावकर साहेबाची आमच्या सर्व सहकारीची चर्चा करून ते गेले. परंतु एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून करोडो रुपयाचा निधी त्या प्रभागामध्ये त्यांनी आणला. त्यामुळे त्यांची इच्छा होती की आपण स्वबळावर लढून विकास कामं केली, त्या विकास कामाच्या आधारे मतं मागावीत असा त्यांचा आग्रह होता, म्हणून ते आहेत. परंतु शेवटी आमचाही पक्ष आहे, आमचेही त्या भागामध्ये कार्यकर्ते आहेत, म्हणून आम्ही आमचा पक्ष वाढवण्यासाठी, आमच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी उमेदवार उभे केले. प्रभाग 8 मधून तुमच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी माघार घेतली, हा का सूचना नाही की तुम्हाला? राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला माघार घेण्याच्या संदर्भात काल खदगावकर साहेबांकडे आम्ही बसलो. हेमंत भाऊ होते, आमचे सगळे माजी आमदार होते. आम्ही चर्चा केली की आपण ज्या ठिकाणी प्रबळ नाही त्या ठिकाणी विनाकारण मताची विभागणी होऊ नये ही भावना घेऊन तिन्ही उमेदवाराला आम्ही स्वतः उमेदवारी मागे घ्यायला सांगितलेलं आहे. म्हणजे आता फायदा कोणाला होईल? राष्ट्रवादीला फायदा करण्यासाठी तुम्ही माघार घेतली? आम्ही प्रायव्हेट लिमिटेड भाजपला फायदा होऊ नये यासाठी माघार घेतलेली आहे आणि आमचा प्रयत्न तो आहे. प्रभाग 16 मध्ये पप्पू जाधवने उमेदवारी कायम केली.